नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत विविध पेन्शन लाभ मिळणार आहेत। या संदर्भातील विविध पेन्शन लाभ या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। या संदर्भात वित्त विभाग मार्फत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये समाविष्ट होण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत विकल्प निवडावा लागणार आहे। याकरिता कार्यालय प्रमुख यांच्याकडे लेखी विकल्प दिनांक 31 डिसेंबर 2026 पूर्वी सादर करावा लागणार आहे। सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत विविध पेन्शन लाभ मिळणार आहेत। यामध्ये पहिला लाभ 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण करणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी अंतिम वेतनाच्या 50% निश्चित पेन्शन मिळणार आहे। याशिवाय अंतिम वेतनात मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा समावेश असणार आहे। याशिवाय 10 ते 20 वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीनुसार प्रमाणात पेन्शन लाभ दिला जाणार आहे। याशिवाय 10 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 7,500 रुपये पेन्शन मिळणार आहे। यामध्ये महागाई निर्देशांकानुसार त्यामध्ये वाढ केली जाणार आहे। याशिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर पती किंवा पत्नीला मूळ पेन्शनच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाणार आहे।